पुण्यातील जमीन खरेदी प्रकरणात सर्व माहिती मागवली, या संदर्भात योग्य चौकशी होईल। कुठेही अनियमितता झाली असल्यास कारवाई होणार, मुख्यमंत्री फडणवीसांकडून स्पष्ट। पार्थ पवारांकडून 1800 कोटींची जागेची 300 कोटींमध्ये खरेदी, स्टॅम्प ड्युटी म्हणून केवळ 500 रुपये भरले, अंबादास दानवेंचा पार्थ पवारांवर आरोप। तर कोणता नियम पाळला, पार्थ पवारांनी सांगावं, दानवेंचं आव्हान। कोणतंही चुकीचं काम किंवा घोटाळा केला नाही, अंबादास दानवेंच्या आरोपानंतर पार्थ पवार यांचं स्पष्टीकरण। तर अधिकची माहिती देण्यास पार्थ पवार यांचा नकार। आपण मराठी अमराठी करत राहणार आणि यांची मुलं जमिनी लाटणार आणि बंगले बांधणार, पुण्यातील कथित जमीन खरेदी प्रकरणावरून उद्धव ठाकरेंचा निशाणा। पुण्यातील जमीन खरेदी व्यवहार रद्द व्हावा, कलम 420 अंतर्गत गुन्हा दाखल करा। पार्थ पवारांवरील दानवेंच्या आरोपांनंतर वडेट्टीवारांची मागणी। तर ईडी सीबीआय आता झोपलेत का, वडेट्टीवारांचा सवाल। माझ्याकडे तक्रार आल्यानंतर कारवाई सुरू करणार, पुण्यातील कथित जमीन खरेदी प्रकरणात बावनकुळेंची प्रतिक्रिया। पार्थ पवारांच्या कंपनीने पुण्यातील कोरेगाव पार्कमध्ये घेतलेल्या जमिनीची तक्रार करणार, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंना भेटून लेखी तक्रार देणार, अंजली दमानी आक्रमक। मनोज जरांगेंना मारण्याचा कट रचल्याची जालना पोलीस ठाण्यात तक्रार, बीडच्या कार्यकर्त्याकडून तक्रार दाखल, दोघे पोलिसांच्या ताब्यात, चौकशी सुरू।